श्री क्षेत्रपाल विजयते ही माळ आहे, ही उजव्या हातामध्ये धरायची आहे अशी, आणि हे बोट कधीही जप करताना स्पर्श करायचं नाही, हे नेहमी बाहेर राहिलं पाहिजे। माळ या बोटावर धरायची आणि हे जे बोट आहे या बोटाने हे मणी असे पुढे करायचे। तुम्हाला दाखवतो मी 2-4 मणी करून। हे असं धरलं, हे बोट सरळ ठेवायचं आणि या बोटाने मणी हे करायचे। पण जेव्हा हा मेरू मणी येतो तेव्हा तो ओलांडायचा नाही, त्याला पलटी करायचं आणि परत माळ सुरू करायची। लक्षात आलं? परत एकदा दाखवतो। हा जेव्हा मेरू मणी येतो त्यावेळेस त्या मेरू मण्याला हे पहा असं पलटी करायचं, पण त्याला ओलांडायचं नाही। मेरू मणी हा कधीही ओलांडला जात नसतो जपामध्ये, हे लक्षात घ्या। तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा दाखवतो। हे पहा, या पद्धतीनं जप करायचा आहे। मेरू मणी हा कधीही ओलांडायचा नाही। आणि जप झाल्यानंतर आपल्या आसनाचा थोडासा भाग उचलून त्याच्याखाली पाणी टाकायचं आणि मगच उठायचं, तसं उठायचं नाही। रामकृष्ण।